कारमधून गुंगीकारक औषधांचा साठा जप्त। मोराणा फाटा परिसरात गुंगीकारक औषधांचा धंदा उघड। गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशानं बेकायदेशीरपणे बाळगल्याच्या आरोपाखाली डबीर शेख रफीउद्दीन शेख वय 34 राहणार पूर्व हुडको चाळीसगाव रोड धुळे यास पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून हुंदाई कंपनीची कार व 72,000 रुपये किमतीचे गुंगीकारक औषधे असा 3,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केली। या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डबीर शेख रफीउद्दीन शेख वय 34 राहणार पूर्व हुडको चाळीसगाव रोड धुळे हा MH06AB 1983 या क्रमांकाच्या हुंदाई कंपनीच्या कारमध्ये साक्री रोडवरील महिंद्रा हॉटेल समोर थांबला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी आपल्या पथकासह जाऊन संशयास्पद डबीर शेख यास अटकले। 6 मार्च रोजी रात्री 7:45ला त्यास छापा घालून पकडले असता त्यानं पोलिसांना गुंगीकारक औषधे विना परवाना बाळगल्याची कबुली दिली। त्यावेळी पोलिसांनी गुंगीकारक औषधांची 72,000 रुपये किमतीचे खोके त्याच्याकडून जप्त केले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या अधिपत्याखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी, उपनिरीक्षक अमित माळी व प्रकाश पाटील, संजय पाटील, सुरेश भालेराव, रवी किरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोतदार, सुशील शेंडे व चालक कैलास महाजन यांच्या पथकानं केली आहे। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल महिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडीन फॉस्फेट, ट्रायफोलिन, हायड्रोक्लोरिक कफ सिरप हे जे नशाचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कारमधून त्याने तो माल आणलेला आहे। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख रफीउद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजर मिळाला। त्याच्याकडे एक लाल रंगाची Hyundai कार होती। तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण 480 सीलबंद पाकिटांचे सीलबंद या बाटल्या ज्या आहेत कफ सिरपच्या ज्या बँड आहेत NDPS ऍक्ट अंतर्गत त्या आपल्याला मिळाल्या आणि एकूण 3,70,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे। आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कफ सिरप कुठून आणले होते आणि ते डिस्ट्रीब्युशन कुठे करणार होता।